नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी आशिष कावळे. आज आपण आरंभ ट्रस्ट आणि स्पेशल चाइल्ड थेरपी शाळेमध्ये आपण आलेलो आहे. आपल्यासोबत नगरसेवक जुळत आहेत, उमेश भगत आहेत. बरेचसे चांगले नगरसेवक आपल्या ह्या संस्थेला जुळत आहे. काय सांगणार दादा, आज आपण या संस्थेत आला त्याबद्दल काय म्हणणार? खरं म्हणजे मला काही कल्पना नव्हती. उमेशदादांनी मला फोन केला की स्पेशल चाइल्ड आहेत, त्यांचा सत्कार करायचा आपल्याला. त्यांनी एका कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आणि चांगल्या प्रकारची अचिव्हमेंटही केलेली आहे. खरं तर या मुलांबद्दल मला नेहमीच आकर्षण आहे, कारण माझा मुलगा जो रौनक जाधव 2023ला एक्सपायर झाला 12.5 वर्षानंतर. त्यामुळे या मुलांविषयी मला चांगलीपैकी कल्पना आहे. मला खरं तर हे दाम्पत्य, पंडित दाम्पत्य जे आहे, हे कार्य करतं आहे, हे साधंसुद्धा कार्य नाही आहे. कारण नॉर्मल मुलांना पॅरेंटला सांभाळायला खूप कठीण जातं, दमछाक होते. आणि असं चाइल्ड स्पेशल असेल तर ते जे पालक असतील इथं उपस्थित असतील किंवा आज उपस्थित नसतील इथं, पण ज्यांच्या घरी ही मुलं आहेत त्यांना माहिती आहे यांना सांभाळणं खूप म्हणजे जोखमीचं काम आहे, दमछाक होऊन जाते. आणि 1-2 नव्हे तर जवळजवळ 15 वर्षापासून हे दाम्पत्य काम करतं आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांची हे करते, पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. खरं तर या दोन्ही दाम्पत्यांना मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करीन, त्यांना शुभेच्छा देईन की आपल्या हातून नक्कीच ईश्वराने चांगलं कार्य करण्याचं जे आपल्याला संधी दिलेली आहे तिचं आपण सोनं केलेलं आहे. त्याचबरोबर ही मुलं आहेत, हे समाजाने स्वीकारलं पाहिजे, त्यांना आदराचं स्थान द्यायला पाहिजे. जसे कदम म्हणाले की हा टिंगलटवालीचा विषय नाही आहे. कदाचित मला पण एवढी कल्पना नसते आली, पण माझा मुलगा होता, मला त्याच्याबद्दल भावना होत्या की त्याच्याशी कोणी जर वेगळा वागला तर मी खूप नाराज व्हायचो. त्याच्यामुळे मला या गोष्टीची जाणीव आहे. तर मी उपस्थित किंवा आज या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक बघत असेल त्यांना मी नक्की सांगेन की या मुलांना आपल्या प्रेमाची, वात्सल्याची त्यांना समजून घेण्याची गरज आहे की ना की टिंगलटवाली करण्याचा विषय आहे. आपण अशी मुलं असली की कुठेतरी बघतो, बोलवतो, त्याची टाईमपास करतो, म्हणजे त्यांना सतवतो, आपण टिंगलटवाली करतो. तर तसं न करता त्यांना खरं म्हणजे समजून घ्यायला पाहिजे. हा मानवता धर्म आहे. आणि या ठिकाणी मला बोलावलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली. खऱ्या अर्थानं मी या दोन्ही दाम्पत्यांचं, श्याम पंडित असतील, राखीताई असतील, यांचा खरोखर मी आभार व्यक्त करतो की मला चांगल्या कार्यक्रमाला इथं बोलवलेलं आहे. आणि मी वैयक्तिक माझ्या वतीनं, शिवसेना दिवा शहराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देईल. आणि कधी कोणती आवश्यकता लागली तर नक्कीच त्यांनी आम्हाला संपर्क करावा. जे आम्हाला शक्य होईल ते नक्की आम्ही देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित आम्ही उमेश साहेब, दीपक यादव साहेब, तसंच आरंभ संस्थेच्या अध्यक्ष राखी पाटील आणि सर्व सहकारी. आज या ठिकाणी खरोखर म्हणजे डोळ्यात अश्रू आले, अगो काटा आला की या मुलांची सगळी मस्करी करतात, लोक मजा घेतात, त्यांना समाजापासून दूर करतात. पण तुम्ही लोकांनी त्यांना आपली शक्ती लावून, युक्ती लावून, पैसा लावून तुम्ही समाजात आणताय आणि त्यातून त्यांना तुम्ही काम देत आहे, तुम्ही जरा दिलं पाहिजे. तर खरोखरच अशी संस्था वाढायला पाहिजे. अनेक संस्था वाढतातच, ही संस्था फार महत्त्वाची की मुलांचा साहेब पुनर्जन्म होतोय. हा पुनर्जन्म आहे, तुम्ही या मुलांचा पुनर्जन्म करताय. या संस्थेला मी आमचे नगरसेविका दीपालीताई भगत आणि बिहार नगरतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जाधव साहेब, तुम्ही फक्त दोन शब्द मनोगत व्यक्त करावं अशी आमची इच्छा आहे. आरंभ फाउंडेशन, लायन्स इंटरनॅशनल, हे लायन्स इंटरनॅशनल हे आरंभ फाउंडेशनतर्फे दिव्यांग मुलं जी आज आहेत त्यांची जी शिक्षक वर्ग आहे आणि त्यांना वागण्याजोगं आहे, त्यांची कामगिरी ज्या उत्कट चांगल्यापर्यंत आहे. या दिव्यामध्ये मी सर्वे केला आहे 5 वर्ष, 88चं केलंच आहे, याच्यापूर्वी पण आता करतोच आहे. तर दिव्या त्यांचं पहिलेच मागे बोलले 1 वर्ष खडीगावमध्ये आदित्य आहे. तर त्यांना जेवढं सहकार्य आहे ते माझ्या आज 2 वर्ष लाभतच आहे, याच्यापूर्वी करणारच आहे. आणि ते काय त्यांना मुलांना शिकवत आहेत आज जीवन कसं जगावं, आणि समजलं का, त्या जीवन कसं जगावं त्याचं 4 मार्गातून मार्गदर्शन करणं, शिक्षण देणं, काही योगासनं करणं, ओरल घेणं, जनरल नॉलेज घेणं, हे पण त्यांना तेवढं ज्ञान देणं आवश्यक आहे. कारण जीवनात त्यांना आज समाजामध्ये जीवन जगायचं आहे, स्वतःच्या पायावर ते काम करत आहेत. त्यांचा मी आभार मानतो दोन्ही उभयतांचं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.
नमस्कार. आपण आता त्यांच्या संस्थेचे राखी पंडित आणि श्याम पंडित सोबत जुडत आहोत. काय सांगणार, ही संस्था चालवत आहेत तुम्ही आज 15 वर्ष झाले, त्याचा अनुभव आणि लहान मुलांसाठी आपण एवढं करतायत त्याबद्दल काय सांगता? अनुभव 15 वर्षाचा आहे आणि आरंभ फाउंडेशनला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. पहिली 12 वर्ष तिकडे कोपरखैना ब्रांच होती, आता ही 2 वर्ष इकडे खर्डीची. आणि खर्डी ब्रांचमध्ये आज 17 मुलं आहेत, दिव्यांग मुलं, आणि समाजात उत्तम घटक व्हावी, स्वतःच्या पायावरती पूर्णतः उभी राहावीत, एवढंच मोठं ध्येय आरंभ फाउंडेशनचं आहे. या उद्देशाने आज आम्ही हे कार्य करत आहोत. आणि माझं खरंच विनंती आहे सगळ्यांना की इथे लहानातलं लहान आणि मोठ्यातली मोठी माणसं सगळ्यांनी यावं आणि आरंभ फाउंडेशनला त्यांनी एक विजिट करावी आणि बघावं की आज दिव्यांग मुलं ही समाजाचा उत्तम घटक बनू शकतात आणि ती स्वतःच्या पायावरती उभं राहून एक उत्तम नागरिक बनू शकतात. त्याकरता सगळ्यांनी हातभार लावावा अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. खरंच म्हणजे आज मुलं आत्मनिर्भर झालेत, आज मेडल्स घेतलेत, स्पोर्ट्स असो काही कार्यक्रम असो, तेवढं तुम्ही त्यांना एक बनवलं, त्याबद्दल काय सांगा? अशीच सक्षम व्हावीत आणि पुढे जावीत मुलं, एवढंच माझं खूप मोठं स्वप्न आहे. आणि त्यांनी दाखवून द्यावं की आम्ही काही कमी नाही आहोत कोणत्या गोष्टींमध्ये. बरं, काय समस्या सध्या असं कळून आलं की शाळेवरती काय हे झालं होतं? नमस्कार, माझं नाव श्याम पंडित. या संस्थेचं छोटंसं काम करतो आहे मी. ही शाळा म्हणण्यापेक्षा प्रथमतः ही शाळा नाही आहे, ही आमची संस्था आहे आणि केंद्र आहे. आणि हे आम्ही डे केअर म्हणजे डे केअर सेंटर केंद्र म्हणून चालवतो. तर काही लोकांचा गैरसमज झाला असेल की ही शाळा आहे आणि कोणी अशी उगाच खोटी बातमी दिली आहे की ह्यांच्याकडे 200 मुलं शाळेमध्ये इंग्लिश मिडियममध्ये शिकतात. तसं इंग्लिश माध्यम वगैरे आमच्याकडे काही नसतं. तसं आम्ही जे शिकवतो ते दोन्ही भाषामध्ये, त्यांच्या जी भाषा त्यांना सोपी होईल त्या भाषेमध्ये त्यांना आम्ही शिकवतो. आणि दुसरं म्हणजे की ही शाळा नसून हे सेंटर आहे, हे लक्षात घ्यावं. आणि हे ट्रस्टच्या मार्फत सर्व चालते. स्वरूप स्पेशल चाइल्ड ह्याच्या खाली ही संस्था चालते. तेव्हा ज्याने कोणी 200 मुलं आहेत आणि ही शाळा चालवतात असा गैरसमज घेऊ नये. ह्या कॅटेगरीमध्ये आमच्या वर्ग बसत नाही आहेत, ही नॉर्मल शाळा नाही आहे, त्यामुळे वर्ग बसत नाहीत. आम्ही त्यांना थेरपी देऊन त्यांना सेल्फ डिपेंड बनवून मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यात थोडंफार त्यांना आम्ही भौतिक ज्ञान देतो, व्यावहारिक ज्ञान देतो, असं त्यांना आम्ही शिक्षण देतो. त्याच्यामुळे ही शाळा हा त्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये बसत नाही आहे. तर कृपा करून ज्यांनी कोणी हे गैरसमज करून घेतले असतील, दिव्यामध्ये ही शाळा आहे आणि हे आहे असं काही नाही. ही संस्था आहे आणि हे थेरपी सेंटर आहे. त्या मुलांना मोटिवेट करण्याचं एक केंद्र आहे आणि त्यांच्या बॉडीमध्ये काही जे प्रॉब्लेम आहेत त्यासाठी त्यांना आम्ही थेरपिस्ट देतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे उत्तम बनवायचं काम आम्ही ही संस्था 15 वर्ष नवी मुंबईमध्ये काम करते. 2 वर्ष आता दिव्यामध्ये काम करत असताना आम्हाला हे अडथळे आले आहेत. तर कृपा करून सरकारला आमचं एवढंच सांगणं आणि साकडं आहे किंवा इकडचे लोकप्रतिनिधी जे असतील त्यांना पण की ह्याच्यावर तुम्ही कृपा करून लक्ष देऊन आमचं हे कार्य सुरळीत होण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी अशी आमची नम्र विनंती आहे. आपण बघू शकतो ही शाळा नाही आहे, एक दिव्यांग आपण बघू शकतो, लहान मुलं आहेत जे म्हणजे त्यांना एक मानसिक जो त्रास असतो त्याच्यातून ते लोक त्यांना वरती आणतात की एक शाळेमध्ये जाऊन एक नॉर्मल मुलगा जो शाळेत जातो, सर्व हे करतो, स्वतःचं कामं करतो, आत्मनिर्भर आज हे संस्था करत आहेत. खरंच ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे जर आपण बघू शकतात. पण जर अशा प्रकारे त्यांना जर त्रास देत असेल तर सरकारला ही विनंती आहे माझी की तुम्ही स्वतः येऊन बघू शकता. 200 मुलं नाही आहेत तिथे जे शिकत आहेत. सगळ्यात मेन 17 मुलं आहेत जे फक्त दिव्यांग आहेत, मानसिक त्रास आहे त्यांना, त्याच्यामध्ये त्यांना सुधार करण्यात येत आहे. स्पोर्ट्समध्ये त्यांना स्वतःवर म्हणजे आत्मभर म्हणजे आपण स्वतःवर
कोणावर न निर्भर राहता स्वतः सगळ्या गोष्टी केल्यात ह्या गोष्टी त्यांना थेरपी भेटते आणि हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण जे काय त्रास झाला आहे त्यासाठी नक्कीच मी याच्या माध्यमातून सांगेल की आपण सगळ्यांनी येऊन या संस्थेसाठी उभा राहिलं पाहिजे आणि एक नम्र विनंती आपण त्यांना करू शकतो की हे चुकीची अफवा जी फैलवली गेली आहे की ही शाळा आहे म्हणून. धन्यवाद. आणि नमस्कार करायचा मम्मीला. पाय पुढे करावं जरा. हे घे नको करते. पाय पुढे करा.